नमस्कार मित्र हो. मी घेऊन येत आहे एक बोधकथा. कथेचं नाव आहे हुशार धनगर. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता. त्याला निसर्गचित्रे काढण्याचा छंद होता. एके दिवशी तो एका टेकडीवर गेला आणि त्याने आपल्या कॅनव्हासवर एक सुंदर निसर्गदृश्य चितारले. मग त्याने चित्रासमोर उभे राहून ते चित्र सर्व बाजूंनी निरखले. त्याने चित्रावरून आपल्या कुंचल्याचा शेवटचा हात फिरवला. ते चित्र लांबून कसे दिसते ते पाहण्यासाठी तो एक एक पाऊल मागे मागे जाऊ लागला. असे करता करता तो टेकडीच्या अगदी टोकापाशी आला. त्याचवेळी एक धनगर मुलगा त्या टेकडीवर आपल्या मेंढ्यांना चरायला घेऊन आला होता. त्याने राजाला मागे मागे जात असताना पाहिले. आता राजा थोडा जरी मागे सरकला असता तर तो दरीत पडून मरेल हे त्याच्या लक्षात आले. म्हणून तो धनगर मुलगा धावतच चित्राजवळ आला आणि त्याने हातातल्या काठीने ते चित्र फाडून टाकले. राजाला अतिशय राग आला. त्याने धावत धावत जाऊन त्या मुलाला पकडले. राजा रागाने ओरडला, मूर्ख मुला, काय हे केलेस? मी तुला मारून टाकणार. धनगर मुलाने राजासमोर गुडघे टेकले. तो नम्रपणे राजाला म्हणाला, महाराज, कृपा करून तुम्ही जरा मागे बघा. किती खोल दरी आहे ही. मी जर चित्र फाडलं नसतं तर तुम्ही त्या दरीत कोसळला असता आणि तुमचा जीव गेला असता. राजाने मागे वळून पाहिले. आपला जीव वाचवल्याबद्दल त्याने मुलाचे आभार मानले. तो मुलाला म्हणाला, जर तू प्रसंगावधान दाखवले नसते तर मी नक्कीच मेलो असतो. मग राजा त्या मुलाला घेऊन राजवाड्यावर आला. त्याने त्या मुलाला खूप मौल्यवान बक्षिसे दिली. तसेच राजाने त्याला आपल्याबरोबर राजवाड्यातच ठेवून घेतले. स्वतः त्याचे पालनपोषण केले. काही वर्षानंतर राजाने त्या मुलाला राज्याचे प्रधानपद बहाल केले. तात्पर्य: प्रसंगावधान दाखवणे फार मोलाचे असते.